महाराज दिवस होता, आता तुम्ही 3 जग घेऊन हा महाराज दिवस साजरा केला, काय करणार? आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या 105 हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी केली आणि एक संयुक्त महाराष्ट्र नव्हे तर अवघा महाराष्ट्र अस्तित्वात आला 1960 साली. आज त्या निमित्तानं महाराष्ट्र दिनाचं स्मरण करणं आणि त्या निमित्तानं कामगार दिन या कामगारांच्या सन्मानाचा दिवस आज आम्ही मुंबईमध्ये सर्व ठिकाणी साजरा केला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेहराम बाग आणि अपना बाजार अंधेरी या ठिकाणी आम्ही सर्व कामगार जे नाक्यावरचे कामगार आहे, जे असंघटित कामगार आहेत, त्या सर्व कामगारांना आम्ही भेट घेतली. त्या सर्व कामगारांना एकत्रित केलं, त्या कामगारांना गुलाबाचं फूल देऊन सन्मान केला, त्यांच्यासाठी काही खाण्यापिण्याची व्यवस्था केली नाश्त्याची. आणि या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या माध्यमातून या श्रमशक्तीचा सन्मान करण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे. जनतेसाठी काय मेसेज देणार तुम्ही आज महाराज दिवस? आज लोकसभेच्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. सर्व कामगार बंधूंना माझं एकच आव्हान असणार आहे की ज्या आपल्या देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं, त्या विकसित भारताच्या स्वप्नाचा कामगार आणि शेतकरी हा कणा आहे. जय जवान, जय किसान आणि जय कामगार हे श्रमिकांच्या हितासाठीचे जे सर्व निर्णय केंद्र सरकारकडून होत आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विश्वकर्मा योजना असेल, आयुष्यमान कार्ड असेल, ई श्रम असेल, घरेलू कामगारांची योजना, नव्हे तर बांधकाम कामगारांच्या मजुरांसाठी माध्यान्ह भोजन योजना, किटचं वाटप, हे असे सर्व प्रकारे घरेलू महिलांना किटचं वाटप, असं रेकॉर्ड ब्रेक वितरण आम्ही मागच्या 6 महिने 8 महिन्याच्या काळात केलेलं आहे. अमरावती शहर जिल्हा असेल, नागपूर असेल, या ठिकाणी आम्ही 50, 60, 70 हजाराच्या संख्येमध्ये किट वाटप केलेलं आहे. या श्रमशक्तीला एकच आव्हान करेल की पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं. थँक्यू.